परंतु इथं ज्ञानदानाचं तुम्ही काम करा. परंतु त्याचं आकर्षण बापूजींना नव्हतं. त्यांनी सांगितलं की देशासाठी गांधीजींनी तो त्याग केलेला आहे आणि त्यांनी हाक मारली त्या देशासाठी जाणार त्या चरेच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि ते साताऱ्यामध्ये आले. साताऱ्यामध्ये तत्कालीन तरुणांची एकत्र संघटना त्यांनी बांधली आणि काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्याच कालखंडामध्ये त्यांचा संबंध नाथ पै, आदरणीय पद्मभूषण वसंतदादा पाटील, श्री बापू लाड, नागनाथांना नायकवडी आणि बरेच तत्कालीन ते क्रांतिकारी मंडळ होती त्यांचा संबंध त्यांना आला. भूमिगत राहून बापूजींना साधारणतः या स्वातंत्र्य सैनिकांना अन्न देण्याचं काम, डबा पुरवण्याचं काम ते करायचे. रात्री अपरात्री बापूजी यायचे. त्यावेळेला आम्ही लहान होतो. आईला उठवायची, आईला सांगायचे की असं असं अमुक जंगलामध्ये क्रांतीचे नाना पाटील आहे तर त्यांचा डबा पोचवायचे. तर आई रात्री उठायची, हातावरची भाकरी करायची, कुठलं भाकरी डाळ कांदा करायची आणि ती चिमणे म्हणजे आपलं त्यावेळेस कापड होतं त्यावेळेला बॉक्स वगैरे स्टीलचे काही नव्हते. त्या फडक्यामध्ये बांधून पिशवीत घालून आमचे वडील जंगलामध्ये जायचे आणि या क्रांती सेवांना केवळ पुरवण्याचे काम करायचे. दरम्यान सगळ्या क्रांतिकारकांच्या या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं जर स्वराज्य करायचं असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे असं बापूजींनी ठरवलं आणि त्यांच्यावरती प्रामुख्यानं गांधीजींच्या विचारांचा पगडा होता, त्यावेळेस नाथ पैंच्या विचारांचा पगडा होता आणि साधारणतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत आपण शिक्षण पोहोचवलं तरच खऱ्या अर्थानं भारताची आपण सेवा करतोय. आणि विद्यार्थी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या दारामध्ये ज्ञानाची जर गंगा नेली तर स्वराज्याचं हे स्वराज्य होऊ शकतं हे बापूजींनी प्रत्यक्षपणे जाणलं. आणि तत्कालीन शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था येऊन त्याच्यामध्ये कर्मनाथांच्या सेवेमध्ये ते रुजले. जवळजवळ 11 ते 12 वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये बापूजींनी एक कर्मयोगासारखं काम केलं. संस्थेचे आदिश्वर या नात्याने त्यांनी तिथे काम केलं. या परिसरामध्ये शाहूबावडी बांबोडे परिसरामध्ये सुद्धा संस्था शाखा बापूजींनी त्यावेळेस सुरू केलं. अण्णांच्या एकंदर व्यक्तिमत्वावरती त्यांचं प्रेम होतं. त्यांचं जे ब्रीदवाक्य होतं श्रम आणि स्वावलंबन, श्रमाची प्रतिष्ठा काय आणि स्वावलंबनातून विद्यार्थी कसा घडला पाहिजे हे अण्णांनी आपल्या कर्तृत्वातून साध्य केलेलं होतं. त्या कालखंडामध्ये जवळ असलेल्या रुपडीमध्ये शाहू महाराजांनी 100 एकर जमीन महात्मा गांधी हायस्कूलला दिलेली होती. त्याचे हेडमास्टर या नात्यानं बापूजींनी काम केलं आणि त्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये सुरुवातीला ते साताऱ्यामध्ये होते शिक्षक म्हणून, त्यानंतर हेडमास्टर म्हणून तिथं आले. आणि महाराजांच्या एकंदर 100 एकर जमिनीचं काय करायचं तर त्यावेळेला इथल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलं की आपण तिथे पहिल्यांदा 2-3 विहिरी बांधू. श्रमदानातून साधारणतः 1-2 विहिरी तिथं खोदल्या आणि 30 एकर पहिल्यांदा अण्णांनी आपल्या बापूजींनी तिथं भुईमुग लावला. आणि भुईमुग बघण्यासाठी अण्णा आलेले असायचे, त्यांची जुनी पोटगाडी असायची आणि तिथं ते एक क्वार्टर दिलेलं होतं. तिथे एक पिंपळाचं झाड होतं, त्याच्या आणि घोंगडं घालून अण्णा बसायचे. काही वेळ निद्रा घ्यायचे, थोड्या वेळात सांगायचे अरे गोविंदराव, बापूजींचं नाव गोविंदराव, मला तहान लागली, ताक पाहिजे. आईला ते माहीत होतं की यांना नेहमी ताक तर डेचकं लागायचं नाही. ते डेचकं तोंडाला ते लावायचे आणि गटागटा प्यायचे, कारण देव काय कसा होता आपण माहिती बघितलं आपल्या लक्षात. आणि नंतर मग त्यांच्या त्या मिशिगन गाडीत गोग्या आडकीला असायचं, त्याच्या छातीवरती मी लहान असल्यावर बसायचो आणि ती लोणी काढण्याचा प्रयत्न करायचो. मी भाग्य समजतो की अशा एका शिक्षक छातीवरती बसून लोणी खाण्याचं काम थोडंसं मला वाटायला आलं आणि त्यामुळे काही त्यांचे गुण थोडेफार आमच्यात शिरले. त्यानंतर अण्णांच्या सहवासामध्ये काम केलं हे बघितल्यानंतर अण्णांनी बापूजींना अजीव सेवक केलं. अनेकविध प्रकारे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं ज्ञानदान त्यांनी केलं. तिथं शिकलेलं रयत शिक्षण संस्थेचे पहिले विद्यार्थी तर त्यावेळेस प्राचार्य निकम म्हणून ट्रेनिंग कॉलेजला होते. तिथेही काही विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यावेळेला मला वाटते बाबर सर होते, झांबरे सर होते, त्यानंतर एडेकर सर तत्कालीन लाईफ मेंबर होते, मुंडे सर होते, मला वाटतं शेख साळुंकी ही बरीच मंडळी त्यानंतर बापूजींच्या शाळेत यायची. त्या शाळेच्या एकंदर उभारणीसाठी मला आठवतं त्यावेळेला बैलांच्या झुंजी ते एक मैदान आहे
पुढे तिथे त्यांनी ठरवलं की आता समाजातून पैसा घेतल्याशिवाय आपल्याला या विद्यापीठाची इमारत बांधता येणार नाही. आणि म्हणून दानपात्र सगळीकडे फिरवलं पण पैसा कमी मिळाला. आणि म्हणून तत्कालीन त्या कालखंडामध्ये आता जसं कुस्त्यांचं अजून सुद्धा आकर्षण तसं झुंजी आता बंद झालं, परंतु पूर्वी झुंजीसाठी मोठे मोठे बैल हे आणले जायचे की ज्याला त्यावेळेला 10,000 रुपये दिल्यानंतरच बैल ते झुंजीसाठी द्यायचे. आणि काही ठिकाणी चांगले बैल जे प्रसिद्ध होते ते जेव्हा मिळत नाही म्हटल्यानंतर त्याच्या दारात उपोषणाला वापरली बसायची की तुमचा बैल आला तरच आम्हाला पैसे मिळणार आहे. आणि मग उपोषणालाही बसले म्हटल्यानंतर तिथे जीव घालून होते म्हणून ते मालक बैलाचे बैल घेऊन ते उकडे राहायचे. आणि तिथं अशा झुंजी त्यावेळेला लावल्या आणि बराचसा पैसा त्यांनी उभा केला. आणि साधारणतः 2 दिवसात त्याच वेळेला मला आठवतं तिथं ज्या घरात राहत होतो तिथं अनेकांना म्हणजे चोरांना वाटलं की झुंजीचे पैसे बापूंच्या घरात बिंडातील नोटाच्या मध्ये ठेवलेलं असतं. आणि म्हणून त्यांनी दरोडा घातला, दगड मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला एक निकम सर होते, बाबर सर होते, आतमध्ये त्यांनी बोंब मारायला सुरुवात केली की साधारणतः दरोडे करून आलेले आहेत. शेजारी पाजारी जे क्वार्टर्स आहेत त्याच्यामध्ये काही शिक्षक राहत होते, कुणीही शिक्षक आलं नाही कारण बाहेर चोरांनी कडे घातलं. थोडा वेळ प्रयत्न केला आणि नंतर ते चोर निघून गेले. हा भाग वेगळा. उत्पन्न साधारणतः त्यावेळेला थोडंच मिळालं कारण बैलवाल्यांनाच पैसे द्यायला लागले जास्त. परंतु तो जो श्रमाचा भाग सांगायचा मुद्दा हा की त्या कालखंडामध्ये जे श्रम करणारे लोक होते त्या श्रमातून अण्णांनी घडवलेली जी गुरुदेव कार्यकर्ते होते त्याच्यातून वेळेस शिक्षण संस्था घडली आणि त्याच्यामध्ये बापूजी सुद्धा घडली. आणि त्यातलीच एक पारंबी 1954 रोजी ही कराडच्या त्या प्रीती संगमावरती कृष्णा कोयनेच्या बापूजी विवेकानंद संस्थेची स्थापना केली. श्रम आणि स्वावलंबन हे उद्बोध घेऊन त्याच्यापासून एक वेगळा विचार बापूजींनी चिंतनातून मांडला आणि तो म्हणजे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी प्रसार हे ब्रीदवाक्य अंगीकारलं आणि तशा पद्धतीनं आपली आचारसंहिता केली. बोलावे त्याची चालावे, बोले त्याच्या चाले त्याची वंदावी होऊ या भूमिकेप्रमाणे बापूजींनी आपली आचारसंहिता ही ठेवली. आणि त्यामुळं सुरुवातीची 6 केंद्र त्यांनी स्थापन करत असताना त्यावेळेस ग्रँट्स नव्हत्या. बरेचसे तांदूळ जोजा गोळा करून अनेक ठिकाणी वस्ती काढली आणि त्याच्यातून साधारणतः मुंडाळे, चाफळ, कराड, कोल्हापूर या ठिकाणी ताराळे ही पहिली संस्था केंद्र बापूजींनी निर्माण केली. त्यानंतर मग दरवर्षी जेव्हा अप्पासाहेब पवार हे डायरेक्टर झाले तेव्हा प्रत्येक वर्षी 30-30 हायस्कूलला त्यांनी परवानगी दिली. आणि अल्पशा काळामध्ये जवळजवळ 200 हायस्कूल्स बापूजींनी काढली आणि प्रामुख्याने हायवेनं स्वीकारता ग्रामीण भागातील संस्कार केंद्र काढली. सुरुवातीला धर्मशाळेमध्ये, पारावरती मंदिरामध्ये या शाळा उभारल्या. आणि त्यानंतर आज थोडंसं आपण बघतो की आरटीसी स्ट्रक्चर उभं राहिलेलं आपलं पाहायला मिळेल. परंतु त्या कालखंडामध्ये पायी चालत साकव पास करून कोकणासारख्या ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी अनवाणी हिंडली. कारण अनवाणी हिंडण्याची सवय सुटली आहे. कारण अण्णांना सुद्धा त्यावेळेला जेव्हा ग्रँड्स बंद केलेल्या होत्या रयतच्या त्यावेळेला 1,01,000 रुपयाची थैली बापूजींनी त्यावेळेला महात्मा गांधींच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेला देण्याचा प्रकल्प केला. गांधीजींना भेटायला बापूजी कलकत्त्याला गेले पण त्यावेळेला फाळणीचा हा साधारणतः पाकिस्तान आणि भारताचे फाळणीचा संघर्ष चाललेला होता. आणि ही जी दंगल चालली होती ज्या उपोषणाला कलकत्त्यात गांधीजी बसलेले होते तिथं बापूजी गेले आणि त्यांनी सांगितले अण्णांचं मोठं काम आहे आपलं एक आपण ही थैली देण्यासाठी आलं पाहिजे. तेव्हा बापूजींना त्यांनी सांगितले की हिंदीमध्ये ते बोलले किंवा मला काही येता येणार नाही पण मी त्यांना पत्र देतो. मग ते गांधीजींचं पत्र त्यांच्या हस्तलिखितामध्ये बापूजींनी मिळवलं आणि ते परत आल्यानंतर त्यांनी आपल्या अण्णांच्याशी चर्चा केल्यानंतर सद्गुरू गाडगेबाबांच्या हस्ते ती थैली अण्णांना देण्यात आली. त्यावेळेस ते अजूनही हिशोब घरामध्ये 6 कपाट आहे. त्यावेळेला पै भोकाचे पैसे, पिवळी चवली, तर आज इथं मुक्काम केला, इथं देणगी गोळा करत असताना चिरमुरे खाल्ले, 1 कप चहा घेतला, त्याचा सगळा हिशोब त्यांनी ठेवलेला. तर तो सगळा हिशोब अण्णांना ते दाखवायचे दरवेळेला. आज जर पैसे मिळाले तर आपण काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. तर 1,00,000 रुपये देणगी मिळावायची असेल तर 50,000 चैनीचा आपले खर्च होतो. परंतु त्यावेळेला अशी काही माणसं प्रमाणित होती. त्यातले एक बापूजी होते की ज्यांनी अण्णांच्या कार्याला डिव्होशनली तेव्हा पैसे गोळा केले आणि त्याची संस्थानंतर विस्तार पावली. त्याचाच आदर्श घेऊन विवेकानंद संस्थेचाही आधार आज साधारणतः 13 जिल्ह्यामध्ये प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये आपला हायस्कूल आहे,
मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये, आदिवासी भागामध्ये सुद्धा आपली आश्रमशाळा आहे. जवळजवळ 8,000 उद्योग कार्यकर्ते काम करतात आणि 20 लाख विद्यार्थी शिक्षण ग्रहण करण्याचं काम करतात. त्याच्या दुप्पट रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आहेत, कारण त्यांना जवळजवळ 100-125 वर्ष झाली. विवेकानंद संस्थेला 50 वर्ष झाली. ती काही इथं तुलना करत नाही, परंतु अण्णांच्या सहवासातून निर्माण झालेली ही एक वडाची पारंपरिक आज विकसित झाली. एका वेगळ्या भूमिकेनं एक ज्ञानाचा वसा घेऊन बापूजींनी सत्याचा आग्रह धरला, चारित्र्याचा आग्रह धरला आणि त्यागी सेवाभाव प्रवृत्तीनं देशाची सेवा केली. आणि त्याच एका मुशीमध्ये तयार झालेले गुरुदेव कार्यकर्ते आज इथं काम करतात. प्रत्येक संस्कारामध्ये, संस्कार केंद्रामध्ये काम करतात. आणि त्यामुळं सर्व संस्कार केंद्र की त्यातून निर्माण होणारा त्याच्यातून जो विद्यार्थी तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बरेचसे कलेक्टर झालेले, संशोधक झालेले, संत साहित्यिक झालेले, विविध क्षेत्रामध्ये आज नावलौकिक मिळवतात. जेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत फिरतो किंवा एखाद्या मुंबईच्या एखाद्या ऑफिसमध्ये सचिवालयात जातो त्यावेळेस पळत एखादा विद्यार्थी येतो आणि म्हणतो, सर मी बापूजींचं व्याख्यान ऐकलेलं आणि तुमचंही व्याख्यान ऐकलेलं आहे, तुमचा मी विद्यार्थी आणि आता मी सचिवालयातला सचिव म्हणून काम करतो. तो पाया पडतो आणि त्यावेळेला पाया पडल्यानंतर नमस्कार केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा परमानंद मिळतो. भारतरत्न मिळण्यापेक्षा सुद्धा तो विद्यार्थी नावलौकिक करून त्या खुर्चीवर बसला म्हटल्यानंतर तोच आनंद हा महत्वाचा आहे. आणि त्या आनंदाची लालसा प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याच्यात असली पाहिजे. ही भावना बापूजींची कुठल्या तरी पारितोषिकासाठी न मांडता विद्यार्थ्याला घडवून जेव्हा विद्यार्थी आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा तो एक वेगळा आनंद असतो, एक वेगळं पारितोषिक असतं. असा आदर्श बापूजी प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या समोर मांडला. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची संस्था या नात्यानं आपण पाहतो. संबंध जगभर हे विद्यार्थी आज काम करतात. एका वेगळ्या विचार घेऊन सेवाभावी प्रवृत्तीनं ज्या ज्या क्षेत्रात जाते तिथे काम करतात. त्याच्या पाठीमागं कोणीतरी गाडून घेतला असतो. हा इतिहास, हा गाडून घेतलेला इतिहास जिवंत माणसाचा आपण ऐकलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. की ज्या रामाला पाहिलं नाही, कृष्णाला पाहिलं नाही, महाभारत रामायणातल्या ज्या दंतकथा आपण ऐकतो आणि न पाहिलेल्या परमेश्वराला नमस्कार करतो, परंतु जिवंत माणसं अण्णांच्यासाठी असतील, फुल्यांच्यासाठी असतील, आंबेडकरांच्यासाठी अनेक महामानव होऊन गेले. त्यांची पूजा करणं हे आज काळाची गरज आहे. दगडाला सिंदूर फासल्यानंतर